तुम्ही कधी हा विचार केला आहे का की तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या घरच्यांना तुम्ही ऐकू याल का? तुमची किंकाळी, तुमची हाक कुणापर्यंत पोहोचेल का? गरुड पुराण असे सांगते की मृत्यूनंतर आत्मा किंचाळतो, हात मारतो, मग त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही. आत्मा स्वतःच्या घरच्यांना पाहतो, पण घरच्यांना तो दिसत नाही. आणि इथूनच आत्म्याचा 13 दिवसांचा प्रवास सुरू होतो. 13 दिवस आत्म्याला यमदूत ओढत ओढत घेऊन जातात. काट्यांनी भरलेले रस्ते, टोकदार दगड, उकळत्या चिखलाची तळी, जिथे प्रत्येक पावलागणिक आत्म्याला आपल्या पापांची वेदना टोचत राहते. 13व्या दिवशी आत्मा यम लोकाच्या दरबारात पोहोचतो आणि समोर बसलेला असतो चित्रगुप्त. आणि उघडली जाते ती वही ज्यात तुमच्या प्रत्येक कर्माची नोंद असते. पण हिशोब देण्याआधी आत्म्याला पार करावी लागते एक भयानक नदी, वैतरणी नदी. पुढील भागात जाणून घेऊया की ही नदी पार करणे आत्म्यासाठी इतके भयानक का असते आणि इतके डरावणे का आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.